लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्रमुख 3 घटक आहेत. भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक हा पहिला घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा. दुसरा घटक आहे आर्थिक घटक. तिसरा घटक आहे सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. असे 3 प्रमुख घटक आहेत की जे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. यामधील पहिला घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक. ही किंवा असणारी एकमेकांना किंवा शब्द आहेत हे या ठिकाणी आपल्याला समोर दिलेले आहेत. यांची ओळख असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जर आपण फक्त नैसर्गिक घटक म्हणून अभ्यास केला, या शब्दाशी परिचित झालो आणि प्राकृतिक घटक आणि भौगोलिक घटक या शब्दांशी आपला जर परिचय नसला तर परीक्षेमध्ये गोंधळ होऊ शकतो. परीक्षेमध्ये प्राकृतिक घटकांचं वर्णन करा, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचं वर्णन करा, किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटकांचं वर्णन करा, किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक घटकांचं वर्णन करा, असा प्रश्न असतो. या शब्दप्रयोगामध्ये तिन्ही शब्द परिचित असतील तर आपला गोंधळ होणार नाही, म्हणून तिन्ही शब्द आपल्या समोर मी ठेवलेले आहेत. या लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अनेक नैसर्गिक घटक आहेत किंवा प्राकृतिक घटक आहेत किंवा भौगोलिक घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे स्थान. आता या स्थानाचा लोकसंख्येच्या वितरणावरती काय परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत. यासाठी काही मुद्दे आपल्याला समोर दिसत आहेत, त्यांच्यावरती दृष्टिक्षेप टाकणं, ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ निरपेक्ष स्थान. आता निरपेक्ष स्थान म्हणजे काय? जे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या साहाय्यानं सांगितलं जातं त्याला निरपेक्ष स्थान असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण पलूसचं निरपेक्ष स्थान सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल 17°9' उत्तर अक्षवृत्त व 74° किंवा डिग्री, त्याला असंही म्हणतात इंग्लिशमध्ये, 44' पूर्व रेखावृत्त. बघा पुन्हा एकदा, 17°9' उत्तर अक्षवृत्त व 44° पूर्व रेखावृत्त याला पलूसचं निरपेक्ष स्थान असे म्हणतात. समजण्यासाठी एक उदाहरण आपल्या समोर दिले की जेव्हा स्थान आपण अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या साहाय्याने स्पष्ट करतो तेव्हा त्या स्थानाला निरपेक्ष स्थान असे म्हणतात. दुसरे सापेक्ष स्थान. सापेक्ष स्थान म्हणजे भौगोलिक किंवा मानवी घटकाच्या आधारे जे स्थान स्पष्ट केलं जातं त्या स्थानाला सापेक्ष असं म्हणतात. उदाहरणार्थ पलूस संदर्भात सापेक्ष स्थान स्पष्ट करताना आपण एक उदाहरण
बघूया. एखादा व्यक्ती म्हणेल, आपण जी व्याख्या पाहिली तशा प्रकारे सापेक्ष स्थानाचं उदाहरण आपण बघणार आहोत. भौगोलिक किंवा मानवी घटकाच्या आधारे. आता पलूसचं स्थान सांगताना एखादा व्यक्ती म्हणेल, कुंडल पासून पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. तर दुसरा एखादा तुमच्यापैकी विद्यार्थी, बांबवडेचा विद्यार्थी म्हणेल, नाही 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 नाही, असं नाही. बांबवडे पासून पश्चिमेला 5 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. तर आमनापूरचा विद्यार्थी म्हणाल, काय सांगताय राव, आमनापूर पासून उत्तरेला 8 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. तर आंधळीचा विद्यार्थी म्हणेल, आंधळीपासून दक्षिणेला 4 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. म्हणजे सापेक्ष स्थानामध्ये पलूसचं स्थान सांगण्यासाठी 4 विद्यार्थी 4 वेगवेगळी वाक्य सांगतायत, विधान करतायत. मग यातलं कोणाचं बरोबर? चारीही विधानं बरोबर. म्हणजे सापेक्ष स्थान, एखादी सापेक्ष स्थान सांगताना अशा प्रकारे भौगोलिक किंवा मानवी घटकांचा आधार घेऊन ते सांगितलेलं असल्यामुळं त्यामध्ये मतांची भिन्नता असू शकते, परंतु ते स्थान अत्यंत बरोबर असू शकतं. उदाहरणार्थ अनेक उदाहरण सापेक्ष स्थानाच्या बाबतीत, जसं आता आपण गावावरून पाहिलं किंवा आपण मानवी घटकावरून पाहिलं, तसं इतरही घटकावरून सांगता येतं. भौगोलिक घटकावरून नदी किनाऱ्यावरील स्थान. उदाहरणार्थ पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरती कोल्हापूर शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावरती किंवा किनाऱ्यावरती सांगली शहर वसलेलं आहे. हे नदी किनाऱ्यावरील स्थानाचे उदाहरण सांगतो. नदी संगमावरील स्थान हे पण सापेक्ष स्थानामध्ये येतं. 2 नद्यांचे संगम, आपल्याला जवळ जे कराड शहर आहे, हे कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांच्या संगमावर वसलेलं शहर आहे. उदाहरण सांगता येईल, गंगा व यमुना नदीच्या संगमावरती अलाहाबाद हे शहर वसलेलं आहे. आणि या शहराचा जो विकास, वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते, ती धार्मिक, सांस्कृतिक, व्यापारी व औद्योगिक घटकामुळं या शहरांची वाढ होते. म्हणजे फक्त एकच घटक, संगम हा एकच घटक कारणीभूत असत नाही, तर इतरही घटक या शहरांच्या विकासासाठी कारणीभूत असतात. आपण अधिक विषयांतर न करता सापेक्ष स्थानामध्ये नदी संगमावरील स्थानाचं उदाहरण आपण पाहिल्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघूया. नदी खोऱ्यातील स्थान. उदाहरणार्थ आपलं असणारं पलूस हे छोटंसं शहर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. आता नदीचं खोरं कसं ठरतं हे या ठिकाणी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. खोरं हे पडणाऱ्या पावसाच्या थेंबावरती अवलंबून असतं. म्हणजे असं की समजा पलूसच्या मुलांना सातारा रोड आपल्याला माहित आहे, तिथं पडणारं पावसाचं पाणी इकडं 10 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे दक्षिणेला 10 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या कृष्णा नदीला जाऊन मिळतं. याचा अर्थ सातारा रोड कृष्णा नदी खोऱ्यात येतो. परंतु रोड ओलांडून परत पलीकडे गेल्याबरोबर तिथं पडणारा पावसाचा थेंब हा येरळा नदीला जाऊन मिळतो. म्हणून सातारा रस्ता ओलांडल्याबरोबर येरळा नदी खोरं होतं. म्हणजेच सातारा रोड ही कृष्णा नदी खोऱ्याची
आणि येरळा नदी खोऱ्याची सीमा ठरते. म्हणजे नदीच्या खोऱ्याची सीमा कशी ठरते हे मी आपल्याला सांगण्याचा इथं प्रयत्न करतोय थोडक्यात. आणि त्या खोऱ्यामध्ये असलेलं स्थान म्हणजे पलूसला प्राप्त झालेलं स्थान आहे की कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे. हे सापेक्ष स्थानाचं उदाहरण आहे. आणि समुद्र किनाऱ्यावरील स्थान, समुद्राच्या किनाऱ्यावरील स्थान आणि मध्यवर्ती स्थान म्हणजे खंडांतर्गत स्थान. समुद्र किनाऱ्यावरील स्थान म्हणजे मुंबईचं उदाहरण देता येईल. खंडांतर्गत मध्यवर्ती स्थान म्हणजे नागपूरचं उदाहरण देता येईल, दिल्लीचं उदाहरण देता येईल. ही उदाहरण आपल्याला सांगता येईल. हे सर्व पाहिल्यानंतर या सर्वांचा लोकसंख्येच्या वितरणावर काय परिणाम होतो हे आपण अभ्यासणं आवश्यक आहे. नदी किनाऱ्यावरील स्थान असू दे, संगमावरील स्थान असू दे, नदी खोऱ्यातील स्थान असू दे, हे नद्यांच्या संबंधित असणारी जी काही स्थान आहेत या ठिकाणी पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा, सहज उपलब्ध होणारा आणि या पाण्यामुळं सहज साध्य असणारी कृषी, यामुळं शेती चांगली होते, लोकांची पोषण चांगलं होतं आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते किंवा लोकसंख्येची वस्ती दाट असलेली पाहायला मिळते. समुद्रकिनाऱ्यावरती सुद्धा सर्वांना समुद्रकिनारा प्रिय आहे. बंदर म्हणून तो विकसित होतो, मासेमारी करता येते, म्हणूनही त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते. तर भूमीच्या ठिकाणी, एखाद्या खंडाच्या ठिकाणी मध्यवर्ती स्थान की संपूर्ण त्या खंडावरती किंवा सभोवतालच्या प्रदेशावरती सहज प्रशासन तिथून करता येईल, म्हणून मध्यवर्ती स्थानी ही लोकसंख्येची घनता जास्त असलेली पाहायला मिळते. अशा प्रकारे सापेक्ष स्थानाचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. निरपेक्ष स्थानाचा सुद्धा होतो. जसं अक्षवृत्तानुसार जर आपण पाहिलं तर विषुववृत्तावरती लोकसंख्येची घनता विरळ असते. समशीतोष्ण कटिबंधामध्ये लोकसंख्येची घनता दाट असते, तर शीत कटिबंधामध्ये लोकसंख्येची घनता पुन्हा विरळ असते. हे अक्षवृत्तानुसार आहे आणि अक्षवृत्त निरपेक्ष स्थानाशी संबंधित आहेत. म्हणजेच लोकसंख्येच्या वितरणावरती स्थान या घटकाचा कसा प्रभाव पडतो हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आणि अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा पहिला घटक स्थान या ठिकाणी आपण स्पष्ट केलेला आहे. आपण दुसरा घटक प्राकृतिक रचना अभ्यासणार आहोत. प्रथम आपल्याला प्राकृतिक रचना व प्राकृतिक घटक यातील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण परीक्षेमध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा असा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला सर्व प्राकृतिक घटक की ज्याच्यामध्ये स्थान असेल, प्राकृतिक रचना असेल, हवामान असेल, पाणी असेल, मृदा असेल, नैसर्गिक वनस्पती असेल, ऊर्जा व साधन संपत्ती असेल, इत्यादी सर्व घटक स्पष्ट करावे लागतील. आणि जेव्हा तुम्हाला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक रचना या घटकावरती प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला फक्त प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत, पठार व मैदान येतात हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे प्राकृतिक रचना म्हणजे भूरचना, पर्वत, पठार, मैदान, आणि प्राकृतिक घटक म्हणजे नैसर्गिक घटक. हा फरक आपण लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून
हे अत्यंत आवश्यक गोष्ट आपण लक्षात ठेवा. प्राकृतिक रचना म्हणजेच भूपृष्ठाची रचना ही 3 वैशिष्ट्यांनी, भूमीच्या 3 वैशिष्ट्यांनी स्पष्ट केली जाते, ठळक वैशिष्ट्यांनी, की ज्यामध्ये पर्वत, पठार व मैदानाचा समावेश होतो. प्रथम आपण लोकसंख्येच्या वितरणावर पर्वताचा नेमका काय परिणाम होतो याचा आपण विचार करू. पर्वत म्हटलं की सर्वांना स्मरण होईल की उंचचे उंच डोंगर रांगा, खोल असणाऱ्या चिंचोळ्या, अरुंद दऱ्या, ओबडधोबड जमीन, यावरती असणारे वने किंवा नैसर्गिक वनस्पती, डोंगर रांगांचे जे काही किंवा पर्वतांची शिखरं आहेत ही हिमानं आच्छादलेली, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत दुर्गम, सुगमतेचा पूर्णपणे अभाव, कृषी जमिनीचा अभाव, कृषीवर व खनिजावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा अभाव, या अनेक गोष्टी मानवी वसाहतीच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असलेल्या आपल्या लक्षात येतील. आणि त्यामुळं इतरही अनेक सुविधा ज्या आहेत त्या सुविधांचाही अर्थातच अभाव असणार आहे. मग दळणवळणांच्या साधनांचा अभाव असेल किंवा वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव असेल, मनोरंजन साधनांचा अभाव असेल, अनेक इतरही साधनांचा अभाव असल्यामुळं तिथं लोकसंख्येचं वितरण किंवा लोकसंख्येची घनता अत्यंत कमी, लोकवस्ती अत्यंत कमी, थोडक्यात लोकसंख्या अत्यंत विरळ असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. या उंच पर्वतीय भागात इतकी दुर्गम परिस्थिती किंवा इतकी भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असते की जेव्हा आपण 4000 मीटर उंचीवरती जातो तेव्हा त्या ठिकाणी श्वास घेणे सुद्धा अवघड होऊन जाते. म्हणून जगातील, विशेषतः आशियातील हिमालयन पर्वतरांगा, युरोपमधील आल्प्स पर्वतरांगा, उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत, दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत, हे सर्व पर्वत लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असून त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला अत्यंत अल्प पाहायला मिळते, अत्यंत विरळ पाहायला मिळते. अगदी थोडी वस्ती या पर्वतीय रांगामध्ये ज्या ठिकाणी दऱ्या विस्तृत आहेत त्या ठिकाणी थोडीशी वसाहत पाहायला मिळते. अन्यथा जगातील सर्वच पर्वतीय क्षेत्रामध्ये लोकवस्ती अत्यंत विरळ आपल्याला पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये अपवाद हा असतोच, तसं याही गोष्टीमध्ये आपल्याला अपवाद पाहायला मिळतो. हा नेमका कोणता अपवाद आहे की ज्या दुर्गम भागामध्ये खनिजे सापडतात किंवा पर्वतीय भागामध्ये खनिजे सापडतात त्या ठिकाणी मात्र लोकसंख्येची घनता थोडीफार अधिक पाहायला मिळते, मध्यम पाहायला मिळते, काही ठिकाणी तर जास्त सुद्धा पाहायला मिळते किंवा लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळते. उदाहरणार्थ, भारतामध्ये आसामच्या दुर्गम पर्वतीय भागामध्ये खनिज तेल सापडतं आणि यामुळं या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहावयास मिळतं. तर संयुक्त संस्थानामध्ये सुद्धा
जे काही ॲपलेशियन पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेमध्ये खनिज तेल व दगडी कोळसा सापडतो व त्या ठिकाणीही आपल्याला लोकसंख्येच्या घनतेचं केंद्रीकरण झालेलं किंवा लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. रशियातील उरल पर्वतरांगामध्ये सुद्धा खनिज तेल आपल्याला पाहायला मिळतं. हे काही खनिजांसंदर्भातले अपवाद आहेत. दुसरी एक महत्त्वपूर्ण अपवाद आहे तो म्हणजे पर्यटन व स्वास्थ्य केंद्रांच्या संदर्भातला. ज्या प्रदेशामध्ये उष्ण हवामान असतं त्या प्रदेशातील जे काही पर्वत आहेत, उंच पर्वतीय भाग आहेत, हे उंच पर्वतीय भाग त्यांच्या उंचीमुळं त्या ठिकाणी कमी तापमान आढळून येतं. म्हणजे समुद्रसपाटीपासून जसजसं आपण उंचावरती जाऊ तसतसं हवेचं तापमान दर 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअसनं कमी होतं. या तत्वानुसार किंवा या सिद्धांतानुसार समुद्रसपाटीपासून जसजसं उंच जाऊ तसतसं तापमान कमी होतं. म्हणून उष्ण कटिबंधीय प्रदेशात किंवा उष्ण हवामान असणाऱ्या प्रदेशात जे काही पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांच्या माथ्यावरती आपल्याला शीत किंवा थंड हवामान आढळतं. आणि त्यामुळं त्या उष्ण भागातील लोकांना त्या ठिकाणच्या शीत हवामानाचा लाभ घ्यायला आवडतं. आणि यातूनच पर्यटन केंद्रांची निर्मिती झालेली पाहायला मिळते. आणि या पर्यटन केंद्रामध्ये आपल्याला आल्हाददायक हवामान, भरपूर प्रकाश, निसर्गरम्य असणारी ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ भारतात सिमला, मसुरी, उटी, आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं महाबळेश्वर इत्यादी पर्यटन स्थळांचा समावेश होतो. याशिवाय ज्या नागरी भागातील लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्या लोकांना त्यांचे डॉक्टर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन स्वच्छ मोकळ्या हवा असणाऱ्या प्रदेशात मध्ये वास्तव्य करण्याचा सल्ला देतात. आणि त्यामुळं त्या पेशंटना त्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणून त्याला स्वास्थ्य केंद्र असे म्हणतात. आणि ही स्वास्थ्य केंद्र सुद्धा अशा पर्वतीय भागामध्ये असणाऱ्या थंड हवेच्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ लोणावळा. हे काही अपवाद आपण पाहिले की पर्वतीय भाग असून सुद्धा की या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की लोकसंख्येची घनता अधिकची पाहायला मिळते. पुढं आपण पाहूया प्राकृतिक रचनेमधला दुसरा असणारा घटक. या दुसऱ्या घटक जो आहे प्राकृतिक रचनेचा त्याचं नाव आहे पठार. पर्वतीय प्रदेशापेक्षा जास्त लोकसंख्येची घनता परंतु मैदानी भागापेक्षा कमी लोकसंख्येची घनता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही पठारांचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. पर्वतापेक्षा या पठारांची जी उंची आहे ही उंची कमी असते. आपल्या सर्वांना हेही निश्चितपणे माहीत असेल असं मी गृहीत धरतो की प्रदेशाची उंची ही समुद्र सपाटीपासून मोजली जाते. आणि ही उंची पठारांची उंची पर्वतापेक्षा कमी असते. या ठिकाणी काही ठिकाणी या पठारी भागामध्ये लोकसंख्या अत्यंत कमी
तर काही ठिकाणी लोकसंख्या ही अत्यंत दाटही पाहायला मिळते. उदाहरणार्थ, जी पठारं पर्वतानं वेढलेली आहेत किंवा पर्वतीय भागांतर्गत आहेत, अशी पठारं लोकसंख्येनं अत्यंत कमी असतात. याचं कारण सभोवतालचा प्रदेश तर अत्यंत दुर्गमच आहे. पर्वतीय भागाचं आपण वर्णन केलेलंच आहे की या भागामध्ये आपल्याला सहज संचार करता येत नाही, कृषीयोग्य जमीन नाही, दळणवळण सुविधांचा अभाव आहे, मनोरंजन साधनांचा अभाव आहे, उंचच्या उंच पर्वत शिखरांनी ही भूमी व्यापलेली आहे, अत्यंत चिंचोळी अशा वाटा आहेत, खोल असणाऱ्या अशा दऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सर्व वर्णन आपण पर्वतांचं आत्ताच केलेलं आहे. अशा ह्या पर्वतीय भागांनी ही पठारं वेढलेली असल्यामुळं या ठिकाणी आर्थिक विकास होत नाही, कृषी होत नाही, व्यापार होत नाही. आणि म्हणूनच ही असणारी जी काही पर्वत अंतर्गत असणारी पठारं आहेत, ही पठारं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अत्यंत अल्प लोकसंख्येची घनता किंवा लोकवस्ती अल्प असलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ, मध्य आशियातील तिबेटचे पठार, दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियाचे पठार यांचा यामध्ये समावेश होतो. आणि ही दोन्ही पठारं किंवा ही दोन्ही उदाहरणं आर्थिकदृष्ट्या त्या अत्यंत मागासलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर अद्यापही या पठारी भागाचा विकास झालेला नाही. हे पर्वत अंतर्गत पठार प्रतिकूल मानवी संचारासाठी किंवा मानवी वसाहतीसाठी अत्यंत प्रतिकूल आहेत. असंच पहा की हवामानाच्या दृष्टीनं जर प्रतिकूल हवामान असेल तर या प्रतिकूल हवामानाच्या ठिकाणी जर पठार असेल तर त्या ठिकाणी ही लोकवस्ती आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ, अरेबियाचे पठार, या ठिकाणी विषम हवामान आपल्याला पाहायला मिळतं आणि पर्जन्य अत्यंत कमी असतं. मित्रांनो, विषम हवामान म्हणजे काय? मी मध्ये मध्येच या संकल्पना मुद्दाम आपल्याला विचारतो की कारण त्याचं आपण BA भाग 3ला स्पेशल विषय भूगोल हा घेतलेला आहे. म्हणजे भूगोलाच्या जे काही संकल्पना आहेत, अगदी सोप्या जरी संकल्पना असल्या तरी त्या संकल्पनांना उजाळा देण्याची अत्यंत गरज असते. कारण आपण हा सर्व अभ्यास हायस्कूलला केलेला असतो, काही लोकांनी 11वी-12वीला केलेला असतो आणि त्याचं त्यांना विस्मरण झालेलं असतं. आणि त्यांना उजाळा देऊन त्यांचा हा जो काही असणारा भूगोलाचा पाया आहे हा पक्का करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून मी आपल्याला मधून भौगोलिक संकल्पनांची माहिती मी आपल्याला सांगत असतो. की जसं मी तुम्हाला काल नदीचं खोरं याविषयी माहिती सांगितली, तसं विषम हवामान म्हणजे अगदी थोडक्यात 2 वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की ज्या ठिकाणचं हवामान किंवा तापमान म्हणूया, उदाहरणासाठी आपण एक उदाहरण घेऊ. तापमान हा घटक घेऊ हवामानाचा. तापमान दिवसा अत्यंत जास्त तापमान आणि रात्री अत्यंत कमी तापमान असेल तर याला विषम हवामान असं म्हणतात. भौगोलिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर तापमान कक्षा जर अधिक असेल तर त्याला विषम हवामान असे म्हणतात. तापमान कक्षा म्हणजे काय? की दिवसाचे कमाल तापमान व रात्रीचे किमान तापमान याच्या फरकाला तापमान कक्षा असे म्हणतात. आणि हा जर फरक मोठा असेल तर त्याला विषम हवामान असं म्हणतात. आणि या विषम हवामानाचा मानवी जीवनावरती विपरीत परिणाम होतो. मानवी जीवन अशा विषम हवामानामध्ये जगणं मुश्किल होऊन जातं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती कमी पाहायला मिळते. मानवी वसाहतीस
या अरेबियाच्या पठारावरती आणखीन एक मी तुम्हाला सांगितलं की प्रतिकूल हवामानाचं आणखीन एक कारण सांगितलं की पर्जन्यही कमी आहे. मानवी वसाहतीस पर्जन्य अत्यंत आवश्यक आहे आणि हे पर्जन्य त्या ठिकाणी कमी असल्यामुळं आपल्याला प्रतिकूल हवामानाचा पठारी भाग जो आपण या ठिकाणी बघत आहे अरेबिया, या ठिकाणी लोकवस्ती अत्यंत कमी आहे. म्हणजे की आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे घटक पाहत असताना पठारी भागाचे सुद्धा आपण दोन्ही पैलू आपण पाहणार आहोत. की एक पैलू आहे की तो लोकसंख्येच्या वसाहतीच्या दृष्टिकोनातून किंवा लोकसंख्येसाठी प्रतिकूल आहे, तर दुसरा आहे तो अनुकूल भाग सुद्धा आहे. उदाहरणार्थ पहा, सुपीक जमिनीचे पठारी भाग जगामध्ये आपल्याला काही पाहायला मिळतात. आणि यासाठी आपल्याला उदाहरण देता येईल की दख्खनचं पठार, भारतातील दख्खनचं पठार आहे हे लाव्हा रसापासून बनलेलं आहे आणि या ठिकाणची जमीन कृषीयोग्य आहे. रेगूर काळी मृदा या ठिकाणी पाहायला मिळते आणि या मातीची जी काही उत्पादकता आहे किंवा पोषण क्षमता आहे, ही पोषण क्षमता अधिक चांगली असल्यामुळं या ठिकाणी उत्पादन चांगलं निघतं आणि म्हणून या ठिकाणी कृषीचा विकास झालेला पाहायला मिळतो. या ठिकाणी कृषीवरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी व्यापार आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी इतर दळणवळणाची साधनं आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व पोषक घटकामुळे या ठिकाणी लोकसंख्येची घनता भारताच्या दख्खनच्या पठारावरती जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरंही उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल, उत्तर अमेरिकेतील कोलंबियाचं पठार आहे, हे सुद्धा शेतीसाठी अनुकूल पठार आहे आणि या ठिकाणी सुद्धा शेती चांगल्या पद्धतीनं होत असल्यामुळं या ठिकाणी कृषीवरती प्रक्रिया करणारे उद्योग आणि इतरही अनेक जे काही दळणवळणासंदर्भातले, सेवा सुविधा संदर्भातले असणारे व्यवसाय या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेले पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती अधिक असलेली पाहायला मिळते. तर आणखीन एक उदाहरण की जसं हे कृषीसाठी अनुकूल असणारे पठारी भाग आपण पाहिले आणि त्यामुळे की तिथं लोकवस्ती जास्त आहे. दुसरा एक भाग आहे की खनिज संपन्न पठारी भाग. खनिज संपन्न पठारी भाग. आता खनिज संपन्न पठारी भाग म्हणजे त्या ठिकाणी खनिजांची विपुलता असल्यामुळं या पठारी भागामध्ये लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते. इथं खाणकाम करणारे लोक किंवा या खाणीतून निघालेले जे काही उत्पन्न आहे किंवा जी काही खनिज आहेत या खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच कारणामुळं या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते. उदाहरणार्थ भारतातील छोटा नागपूरचे पठार, म्यानमारमधील शानचे पठार, दक्षिण आफ्रिकेचे पठार, ऑस्ट्रेलियाचे पठार, ही काही पठारी प्रदेश आहेत की या ठिकाणी आपल्याला खनिज सापडत असल्यामुळं लोकसंख्येची जी घनता आहे ही घनता चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या पठाराचं तर अत्यंत आपल्याला परिस्थितीचं जर आपण पाहिली तर भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी प्रतिकूल आहे. म्हणजे काय की वाळवंटी प्रदेश आहे आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला खनिज सापडत असल्यामुळं लोकसंख्येची घनता आपल्याला चांगली पाहायला मिळते. पहा, याच्यानंतर शेवटी आपण प्राकृतिक रचनेमध्ये जो तिसरा घटक आहे या तिसऱ्या घटकाचं आपल्याला माहिती आपल्याला पाहायची आहे आणि ती म्हणजे मैदान. मैदान लोकवस्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा की जगातील असं म्हटलं जातं की 90% लोकसंख्या मैदानी प्रदेशामध्ये राहते. 90% लोकसंख्या ही मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाची खास वैशिष्ट्ये काय असतात किंवा आहेत? या ठिकाणची जमीन ही सुपीक असते, जलसंचन सुविधा त्या ठिकाणी असतात,
या प्रदेशामध्ये दळणवळण साधनांचा विकास झालेला असतो. कृषीयोग्य जमीन असल्यामुळे या ठिकाणी कृषीचा विकास झालेला असतो. शेती व्यवसायाचा विकास झालेला असतो. शेतीपूरक असणारे इतर व्यवसाय जसे की पशुपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग याही उद्योगांचा या ठिकाणी विकास झालेला असतो. आणि या सर्व कृषी आणि कृषी इतर जे काही उद्योग आहेत यावरती प्रक्रिया करणारे उद्योग, ज्याला आपण सेकंडरी इंडस्ट्रीज म्हणतो, ही या ठिकाणी उभा राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा या ठिकाणी शेती उद्योग आणि शेतीवरती प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणी होतो म्हटल्यानंतर या ठिकाणी व्यापारी होतो. आणि या सर्वच गोष्टींच्यामुळं या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते. ही जी काही मैदानांची वैशिष्ट्य आपण पाहिली, ही मैदानांची वैशिष्ट्य सुपीक जमीन, जलसिंचन सुविधा ही प्रमुख वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी आहेत. इतरही आहेत, परंतु ही प्रमुख वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. त्याचं कारण की या गोष्टीवरती, सुपीक जमीन आणि जलसिंचन सुविधा यावरती आधारित कृषीचा विकास झालेला असतो. कृषीचा विकास झालेला असतो, म्हणून ही दोन वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी का सुपीक जमीन आहे, जलसिंचन सुविधा का आहेत, याच्या पाठीमागचं कारण की हे मैदानी भाग आपल्याला काही नद्यांच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेले पाहायला मिळतात. उदाहरणार्थ पहा, गंगा नदीचं खोरं, गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा, इरावती, होयांगहो, यांगत्सी, मिसिसिपी, नाईल नदी इत्यादी नद्यांची जी काही खोरे आहेत, या खोऱ्यांच्या मध्ये ही जी काही मैदानं आपण पाहतो, या मैदानामधील जमीन सुपीक आणि जलसिंचन सुविधा यामुळं या ठिकाणी लोकवस्ती दाट आहे किंवा लोकसंख्याची जी काही घनता आहे ही घनता दाट आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पहा, आणि या मैदानांची आपण जी काही या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जी काही मैदानं जी काही विकसित झालेली आहेत ही कुठं आहेत नेमकी? भारतातील उत्तरेकडील मैदान, भारतातील उत्तरेकडील मैदान, पश्चिम युरोपातील मैदान, चीनचे पूर्वेकडील मैदान, किंवा ज्याला आपण संयुक्त संस्थाने म्हणतो, संयुक्त संस्थानाच्या पूर्वेकडील भाग, जपानच्या किनारपट्टीचे मैदानी भाग, पाकिस्तान व बांगलादेशातील सुपीक मैदानी भाग, हे जे भाग आहेत हे भाग आपल्याला दाट लोकवस्तीचे भाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. जगातील मित्रांनो सर्वच मैदानं ही अनुकूल आहेत असं मात्र नाही. जरी या मैदानी भागामध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या 90% लोकसंख्या राहत असली तरी जगातील सर्वच मैदानी भाग हे लोकवस्तीस अनुकूल आहेत असं नाहीये, तर काही मैदानी भाग हे प्रतिकूल सुद्धा आहेत. उदाहरणार्थ पहा की आफ्रिकेतील सहाराचे उष्ण वाळवंट, या उष्ण वाळवंटी भागामध्ये मैदानी प्रदेश असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला लोकवस्ती अत्यंत विरळ पाहायला मिळते. याचं कारण की त्या ठिकाणचं असणारं वाळवंटी हवामान, प्रचंड असणारी उष्णता, पर्जन्याचा अभाव. आणि जेव्हा पर्जन्याचा अभाव असतो, प्रचंड उष्णता असते, तेव्हा कृषी हा व्यवसाय होत नाही किंवा त्या ठिकाणी वसाहतीची स्थापना सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून की ही जी काही विरळ लोकवस्तीचे मैदानी म्हणून या सहाराकडे आपल्याला पाहावं लागेल. हे एक कारण आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला की नेहमी कृषीवरतीच लोकसंख्या अवलंबून असते का? जगातील एकूण लोकसंख्येपैकी 50% पेक्षा जास्त लोकसंख्या ही कृषी क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. आणि म्हणून कृषी ही जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कृषीतून मिळणारं जे काही अन्न आहे हे अन्नच खऱ्या अर्थानं लोकांचं पोषण करतं. आणि म्हणून आपल्याला कृषी हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. तो आपल्याला सहाराच्या वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाही. म्हणजे सहारा वाळवंटी प्रदेशामध्ये असणारे जे काही मैदानी भाग आहे
हा मैदानी भाग विरळ लोकवस्तीचा म्हणून या ठिकाणी आपल्याला ओळखला जातो असं आपल्याला म्हणता येईल. फक्त उष्ण वाळवंटी भागच विरळ लोकवस्तीचे किंवा लोकसंख्येच्या घनतेचे असतात असं नाही, तर शीत वाळवंट सुद्धा विरळ लोकवस्तीची मैदान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात शीत वाळवंटी प्रदेशामध्ये. तुम्ही म्हणाल की आतापर्यंत मी उष्ण वाळवंट ऐकलं होतं, शीत वाळवंट काय आहे? शीत वाळवंट म्हणजे बरोबर उष्ण वाळवंटाच्या विरुद्ध, की ज्या ठिकाणी तापमान हे अत्यंत कमी असतं, 4°C किंवा 0°C किंवा 0°च्या खाली असणारं तापमान. साधारणपणे कृषीला जो काही तापमान आवश्यक असतं हे तापमान त्या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. 8°C पासून वरती जर तापमान असेल तरच त्या ठिकाणी कृषी होऊ शकते, शेती होऊ शकते, अन्यथा शेती होऊ शकत नाही. काही शीत हवामानामध्ये सुद्धा काही कृषी चहाचे मळे शेती होऊ शकते, नाही असं नाही, परंतु 4°C खाली कसल्याही प्रकारची शेती होत नाही हे निश्चित. आणि ह्या शीत वाळवंटामध्ये आपल्याला तापमान हे बऱ्याच वेळा गोठण बिंदूच्या खाली गेलेलं पाहावयास मिळतं आणि तिथली जमीन थिजलेली असते, बर्फाच्छादित असते, गोठलेली असते आणि या गोठलेल्या जमिनीवरती आपण शेती करू शकत नाही, अत्यंत टणक. जसं आपण एखादा बर्फाची लादी असते ती मित्रांनो आपण कधी फोडताना पाहिलेली आहे का? खंजरनं सुद्धा ती फोडायची झाली तर खंजरच्या मदतीला आपल्याला हातोडी घ्यावी लागते, म्हणजे खंजर आपण जोरदार असा त्याच्यावरती मारू शकत नाही, कारण तो खंजर त्या बर्फामध्ये घुसणार नाहीये, दुसरीकडेच निघून जाईल आणि काहीतरी दुसराच अपघात होऊ शकतो. इतकी टणक ही बर्फाची लादी असते. अशाच प्रकारे या शीत वाळवंटी प्रदेशातील असणारी जमीन अत्यंत काय असते, थिजलेली, गोठलेली, टणक असते आणि तापमान अत्यंत कमी असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण शेती करू शकत नाही. आणि म्हणून ही जी काही शीत वाळवंटी प्रदेशातील जमीन आहे ही जमीन किंवा ही मैदानी भाग आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विरळ लोकवस्तीचे पाहायला मिळतात. उदाहरणार्थ सायबेरियातील टुंड्राचे मैदान हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. याशिवाय पहा की आपण वरती पाहिलं की उदाहरण आपण पाहिली होती की नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला लोकवस्ती जास्त पाहायला मिळते. नद्यांच्या खोऱ्यातील जी काही जमीन आहे सुपीक मैदानी जमीन आहे आणि त्या ठिकाणी लोकवस्ती आपल्याला अधिक पाहायला मिळते. परंतु याला अपवाद सुद्धा आहेत, उदाहरणार्थ कांगो नदीचे खोरे, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, की ही खोरी दलदलयुक्त आहेत आणि दलदलयुक्त खोरी असल्यामुळं या ठिकाणी जी काही लोकवस्ती आहे ही लोकवस्ती विरळ आहे. अशा प्रकारे लोकसंख्येवरती परिणाम करणाऱ्या घटकामधील हा जो काही प्राकृतिक रचना आहे घटक, की ज्याच्यामध्ये पर्वत, पठार, मैदान यांचा समावेश होतो, या तिन्ही घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती काय परिणाम होतो याचे आपण या ठिकाणी विवेचन केलेले आहे. धन्यवाद.